बांगलादेशच्या मोठ्या राजकीय घडामोडी बांगलादेशमध्ये घडत आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल झाल्यात। बांगलादेशचा ताबा हा लष्कराने घेतला आहे। बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याची माहिती मिळते। संपूर्ण देशभरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय। सरकारी नोकरीतील आरक्षणाविरोधी आंदोलनानंतर बांगलादेशमध्ये मात्र अराजकता माजलेली आहे। खरतर मोठ्या प्रमाणात घडामोडी या बांगलादेशमध्ये सध्या घडत आहेत। त्यातच आता शेख हसीना पंतप्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आता त्या भारतात दाखल झाल्यात। भारताकडे मदतीचा हात बांगलादेशने मागितलेला आहे। मात्र त्या संदर्भात आता नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाने राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका सोडले। ते भारतात दाखल झाले आहेत। बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे। बांगलादेशचे लष्कर प्रमुख ही लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचंही बोललं जात आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात हिंसक निदर्शने ही मागच्या काही दिवसांपासून सुरू होती। पंतप्रधान हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या लाखो निदर्शकांनी कर्फ्यूला झुगारून राजधानीच्या रस्त्यावरती मोर्चा काढला होता। त्या मोर्चाचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। मोर्चा काढला आणि पंतप्रधानाच्या घरात देखील त्या ठिकाणी प्रवेश करण्यात आला। ढाक्यामध्ये चिलखती वाहनांसह सैनिक आणि पोलिसांनी सुश्री हसीना यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर काटेरी तारे लावली होती। परंतु मोठ्या गर्दीने हे सर्व अडथळे तोडून टाकण्यात आलेले आहेत। त्यानंतर त्या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे। कालच्या भीषण चकमकीमध्ये शेकडो लोकांचा त्यामध्ये जीव देखील गेला। त्यानंतर आता बांगलादेशमध्ये लष्कर प्रमुख वाकरुज्जमान यांनी राष्ट्राला संबोधित करणार आहे। त्यामुळे काय घडामोडी घडतात, लष्कराच्या माध्यमातून नेमकी काय घोषणा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना हे राजीनामा देऊन भारतात दाखल झाल्यात। भारताच्या माध्यमातून नेमकं बांगलादेशला शेजारी देशमित्राला नेमकी काय मदत केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पंतप्रधान शेख हसीना यांच्या 15 वर्षाच्या राजवटीचा सर्वात हा वाईट काळ ठरलाय। देशात अशांतता वाढलेली आहे। संपूर्ण बांगलादेशात निदर्शने व्यापक झाले असून सरकार विरोधी चळवळ ही वाढली। शेख हसीना या भारतात दाखल झाल्या त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। लोकांच्या पाठिंब्याचं आवाहन करणारी गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या राजीनामा देऊन भारतात दाखल झाल्या त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत बांगलादेशी विद्यार्थी देखील सोमवारी मोठ्या प्रमाणात ढाका येथे लॉंग मार्चसाठी जमले होते अशी माहिती मिळाली होती। वृत्तानुसार या आंदोलकांचे समन्वयक आसिफ महमूद हे देखील त्यामध्ये सहभागी होते। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी संरक्षण तज्ञ सतीश धगे आपल्या सोबत जोडले आहेत। सतीशजी, आंतरराष्ट्रीय पातळीवरती बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत। शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय। विद्यार्थी देखील लॉंग मार्च काढत आहेत। त्यांचं असं देखील म्हणणं होतं की अनेक विद्यार्थ्यांची या सरकारने हत्या केली। आता वेळ आली आहे की सरकारला त्यांच्या कृत्यांचा हिशोब द्यावा। बांगलादेशमध्ये अराजकता माजलेल्या लष्कराच्या ताब्यात आता सध्या बांगलादेश आहे। नेमक्या काय घडामोडी आगामी काळात घडू शकतात? नक्कीच माझ्या मते फक्त आंदोलन आणि हिंसाचाराच्या पलीकडे एक प्रकारे परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अराजक त्या ठिकाणी पसरलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता तिथले जे लष्कर प्रमुख आहेत बांगलादेशचे त्यांनी ऑलरेडी तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे। थोड्याच वेळात म्हणजे 4 वाजता जे आहेत ते पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेणार आहेत। एकूणच सगळी परिस्थिती पाहता पहिली गोष्ट जी त्या ठिकाणी झालेली आहे की बांगलादेशच्या सध्याच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यावर जो आहे एवढा दबाव निर्माण झाला की त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यांना जे आहे ढाका सोडावं लागलं आणि त्यांचं चॉपर आता त्रिपुरामधल्या आगरतलामध्ये येऊन त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। भारत त्यांना राजाश्रय देतोय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी मार्शल लॉ असणार आहे। नक्कीच सतीशजी, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।